की आपण एक नवीन आंदोलन सुरू, सत्ता जी काही कुटुंबांच्या दारामध्ये अडकली होती, सत्ता ही काही कुटुंबांच्या दारामध्ये अडकली होती, ती आता मुक्त करायची आहे आणि ती सर्वसामान्याच्या दारापर्यंत खेळ हे आम्ही त्या ठिकाणी बघितलं. हे चोरांचं सरकार आहे, लुटारूंचं सरकार आहे. मोदीने 15-15 लाख खात्यामध्ये टाकतो म्हणून सांगितलं. विधान खोटं नव्हतं, विधान खोटं नव्हतं हे लक्षात घ्या. पण पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची नियत फिरली असे एक लक्षात. मोदींची नियत फिरली. लोकांशी इमानदार राहण्यापेक्षा तो इथल्या भांडवलदाराशी इमानदार झाला हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्ट त्या रिलायन्सला द्यायला लागला अशी असतात. नीरव मोदी पळून गेला, मल्ल्या पळून गेला. आता वर्तमानपत्रातून सांगतायत की आम्ही त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त करणार आहोत. अरे बाबा, तुम्ही जप्त करणार आहात पण त्याची प्रॉपर्टी राहिली किती हे तर सांगा. दिसत पाहिजे. आणि म्हणून माझं आपलं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही जी चोरांची आणि लुटारूंची टोळी आहे, हिला पुन्हा सत्तेपासून येऊन थांबवायचं असेल तर सत्ता ही तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे ही आपण असताना लक्षात घ्या. इथला कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, सुतार असेल, कैकाडी असेल, मानदारुडी असेल, या देशाचा आमदार आणि या देशाचा खासदार हा झाला पाहिजे हे आपण लक्षात. आज सत्ता कुटुंबामध्ये कैद आहे. आज कुटुंबामध्ये कैद असल्यामुळे लुटारूंचं भागतंय हे आपण लक्षात. मागच्या निवडणुकीमध्ये आणि ह्याही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाने असं एक नवीन खेळ सुरुवात केला. तो म्हणजे की आम्ही इथली असणारी सत्ता बिगर मुसलमानाशिवाय घेऊ शकतो. आणि म्हणून मुसलमानांना उमेदवारी देत नाही. आता तीच लाईन काँग्रेसवाल्यांनी सुरुवात केली की आम्हाला असताना अर्शदीन ओवैसी हा चालत नाही, MIM चालत नाही. काँग्रेसवाल्यांना तुम्हाला चालत असेल नसं चालत असेल त्याच्याशी आम्हाला परवा नाही. पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असताना जाहीर करतो, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्हा असेल, या मतदारसंघामध्ये एक लोकसभेची जागा यावरती मुसलमान समाजातला उमेदवार उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे लक्षात. जो न्याय मुसलमानाला लावला जातो, जो न्याय मुसलमानाला लावला जातोय, न बोलता तोच धनगरांना लावण्यात आला होता. तोच न्याय धनगरांना लावण्यात आला होता आणि म्हणून एकही धनगर लोकसभेमध्ये गेला नाही आपल्याला दिसत. तोच त्या इथल्या माळी समाजाला लावला होता, तोच त्या इथला असणाऱ्या भटक्या विमुक्तांना लावला, तोच त्या इथल्या असणाऱ्या लहान ओबीसीना लावला होता. तो न्याय फक्त शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला लावता येत नव्हत्या कारण का जागा राखीव होत्या अशी असतात. इथे अनेक जणांना असं वाटतंय की बीजेपीने ट्रिपल तलाकच्या नावाने जो काही बदल आणला, काही जणांना फार चांगलं वाटतंय. उद्याच्या परितक्त्याने मुसलमानातला घटस्फोट झाला, नवऱ्याने घटस्फोट दिला की 7 वर्ष त्याला तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. उद्याच्या इथल्या असणाऱ्या परितक्त्या आणि इथल्या असणाऱ्या ज्यांनी दुसरी बायको ठेवलेली आहे त्या पहिल्या बायकोने मागणी करायला सुरुवात केली की मुसलमानाचा कायदा लागू करा. तुम्हाला कायदा लागू केला प्रचारासाठी आम्ही मुसलमानांना धडा शिकवतोय. मोदी माझं एवढंच म्हणणं आहे की मुसलमानाने जर लग्न मोडलं, बायकोला नाव नांदवलं नाही
7 वर्षाची शिक्षा ती मुसलमानापर्यंत जी ठेवलेली आहे ती सगळ्या हिंदूंपर्यंत करा. पहिली केस तुमच्या बायकोची मी तुमच्या विरोधात केली आहे. याची सत्ता आम्हाला कशाला पाहिजे तर या ठिकाणी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, फ्रीशिप मिळाली पाहिजे आणि आम्हाला शिक्षणाची दारं ही मोकळी. उद्याची सत्ता आम्हाला कशासाठी? आधुनिक कारखाने आम्हाला नको, रोबोवरती चालणारे कारखाने नको आहेत, पण कारखाने असे पाहिजे की या ग्रामीण भागातल्या शहरी काम देतील अशा रीतीची टेक्नॉलॉजी आम्हाला लागू करायची आहे जेणेकरून इतका बेरोजगार राहणार नाही की असतात. आणि हे नवं पर्व सुरुवात करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध का आहोत? आपण सगळे कटिबद्ध का आहोत? ही खुंदाट पहिल्यांदा आपण म्हटलं पाहिजे. उद्याची क्रांती घडवायची, उद्याचा बदल घडवायचा असेल तर इथल्या उपस्थितांनी स्वतःला शाश्वत केलं पाहिजे की मी वंचित बहुजन आघाडी बरोबरच वंचितांची सत्ता आणणारच आणि हाच प्रचार मी इतरांच्या बरोबरीने जाऊन करेन आणि वंचितांची सत्ता येणाऱ्या लोकसभेमध्ये आणेन. हा कटिबद्ध आपण केला तर एका नव्या क्रांतीला आपण सुरुवात केली आणि या देशाच्या विकासाला आणि या देशाच्या प्रगतीला आपण सुद्धा आम्हाला या देशामधल्या प्रत्येक कुटुंबाचं चेहऱ्यावरचा हसरेपणा असतो. प्रत्येक कुटुंबाला असं वाटलं पाहिजे की मी समाधानी. आम्ही सत्ता मागतोय कशासाठी? हा बदल मागतोय कशासाठी? या महाराष्ट्रातलं कुटुंब हे समाधानी झालं पाहिजे आणि आपण कटिबद्ध राहू की उद्या सत्ता आली की आम्ही इथल्याच माणसाला समाधानी करू आणि याच्यासाठीच आमची सत्ता आहे. एवढं बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो.